आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अनेक युवकांचा पक्षप्रवेश. सध्या विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. याच अनुषंगाने अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी देखील शहरामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अनेक युवकांचा पक्षप्रवेश माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली झाला असून शांत, संयमी, निर्भीड नेतृत्व असलेले राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर हे नेहमी समाजकार्यामध्ये भाग घेत असतात. तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. त्याच कामांची ऊर्जा घेऊन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक तरुणांनी प्रवेश केला. येणाऱ्या काळामध्ये अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार होईल, असे यावेळी तरुणांनी सांगितले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाखाली आम्ही काम करत असताना कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक कळमकर साहेब, दादाभाऊ कळमकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जे युवक जे घडत आहोत, येणाऱ्या आमदारकीसाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत, आम्ही सर्व ताकद हे दाखवून देऊ यावेळेस आणि आम्ही आमचे आमदार घडवून आणू. आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस युवक शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकारिणी या ठिकाणी आम्ही आज केलेली आहे. आमचे युवक प्रचंड अहमदनगर शहरामध्ये आज शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि तसेच आमचे ज्येष्ठ माजी आमदार दादाभाऊ कळमकर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करण्याचा निश्चय ठाम केलेला आहे. आणि अहमदनगर शहरामध्ये आज युवकांची प्रसार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणाने आज आम्हाला या ठिकाणी येऊन भेटतात. मी एक शहराध्यक्ष या नात्याने, युवक शहराध्यक्ष या नात्याने आज या ठिकाणी मी काही कार्यकारिणी केलेली आहे. बऱ्याच संख्येने युवक सगळे उपस्थित आहेत आणि सगळ्यांचा आम्हाला भरघोसून पाठिंबा या ठिकाणी मिळत आहे आणि नवीन नवीन कार्यकर्तेही आम्हाला जॉईंट होत आहेत. आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये एक नवीन युवकांच्या सगळ्या ह्यांनी एक नवीन अहमदनगर शहराचं जे गेल्या 10 वर्षामध्ये जे नुकसान झालेलं आहे शहरामधलं, आज आमच्या सगळ्या बेरोजगारीचे प्रश्नांचं जे हे झालेले प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत काही, ह्याचा आम्ही या सगळ्या युवकांनी एक ठाम निश्चय केलेला आहे की या पक्ष आमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी एक जोमाने काम करून आज आम्ही महाविकास आघाडीचं या ठिकाणी सत्ता आणण्याचा प्रयत्न करू. आणि नवीन सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकारिणीतले यांना सर्वांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत.